त्वरित ऊर्जा पुरवठा करण्याचे. कारण काही वेळेला कसं आहे की हे तरी थोडे 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 जेव्हा जेव्हा स्ट्रेस येईल, अगदी दिवसातनं कित्येक वेळा येईल, त्या प्रत्येक वेळी हे सिक्रेट झाले तर कशासाठी आहे. तर हे झाले तर त्वरित तुम्हाला एनर्जेटिक वाटावं, तुम्हाला ऊर्जेचा पुरवठा व्हावा, इन्स्टंट एनर्जी मिळावी, ग्लुकोजची पातळी वाढावी, आणि कठीण परिस्थितीत किंवा धोक्याच्या वेळेला शरीराला त्वरित ऊर्जा मिळावी, हा त्याचा उद्देश असतो. कसं आहे आता की स्ट्रेसेस निरनिराळे होतात, तसंच आणखीन एक नेहमीच महत्वाचं एक आपल्याला सांगितलं जातं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते ऐकलेलं असेल याच्या आधी, की आपल्या ला अंधार आहे आणि अंधारामध्ये आपण घरामध्ये रात्री लाईट उघडून घरामध्ये तो लाईट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत का होईना अंधारामध्ये जायचं असतं. कारण अंधार करणं हे खूप चांगलं आहे झोपेसाठी. आणि ते झालं की झोप लवकर लागायला आणि शांत गाढ लागायला वेळेवर अर्थात. तर हे सगळ्यासाठी ते आवश्यक असतं. पण असं उठलं आणि कुठेतरी जाड काहीतरी आपलीच चुकीने राहून गेलं एक दोरीचं किंवा एक दोरखंड म्हणा किंवा अगदी जाड अशी दोरी, ती अशी जर का कुठेतरी अशी मध्येच राहिली आणि पायाला लागली, त्या क्षणाला असं वाटतं, अरे काय लागलं हे पायाला. जोरात आपण त्याला पायाने ढकलून देतो. पण ते काय आहे आणि मनात यायला लागतं की अरे साप नाक तर घरात शिरला नसेल. म्हणजे हे जेव्हा किंवा कुठेही दिसला तरी आमच्या गुरुकुलला तिथे जिथे सगळं डोंगराळ भाग होता, तिथे वस्तीच नव्हती मानवी. अशा ठिकाणी ते हे काढलेलं आहे. सगळं बांधलेलं आहे गुरुकुलचं. फार सुंदर आश्रम येतो. आणि मग तिथे मात्र की त्यांच्या तिथे आपण राहायला गेलो ना, ते जे जनावर आहेत किंवा हे अशासारखे साप नाग विषारी सुद्धा असे आहेत. मग हे सगळे आहेत. तर मग त्यांचं राहण्याचं ते ठिकाण होतं. पण तिथे आता आपण गेलो आणि तिथे काहीतरी घर बांधलं, खोल्या बांधल्या, हॉल बांधले, ध्यान मंदिर बांधलं, आणखीन काय केलं, तिथे जाण्या येण्यासाठी काही केलं, तर हे सगळं म्हणजे त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं. त्यामुळे आपल्याला पहिली सूचना असते निवासीला यायचं की तुम्हाला काय पाहिजे हातामध्ये, तुम्ही टॉर्च ठेवा. म्हणजे आपल्याला वाटतं की मला काय गरज नाहीये, पण नाही, तिथे गरज आहे. आणि म्हणून मुद्दाम ती सूचना असते. मग हे त्या ठिकाणी आपल्या घरात असू दे, त्या ठिकाणी असू दे, तिथे नेहमीच निघतात. पण ते आता अगदी कसं त्याला म्हणजे योगामधून काय आपण करू शकतो, हा स्ट्रेस कसा कमी करू शकतो, त्यांना पकडता कसं येतं, पकडणारे भरपूर तयार झालेत आणि त्यांना परत मारत सुद्धा नाही ते चांगल्या ठिकाणी कुठेतरी सोडून. ते आपल्याला घाबरतात आणि आपण त्यांना घाबरतो. फाईट ऑर फ्लाईट असं एक रिस्पॉन्स आहे आणि तो व्हायला लागतो आणि तो निर्माण व्हावा. म्हणजे ते जर काहीतरी तुम्ही क्रिया करावी, आता हे साप नाक दिसलाय तर ह्याच्यासाठी म्हणून धोक्याच्या वेळेला शरीराला त्वरित अशा प्रकारचा रिस्पॉन्स हा निर्माण होत असतो या स्ट्रेस हार्मोन्समुळे. म्हणजे चांगल्या पद्धतीने की तुम्ही तणावात असता तेव्हा स्ट्रेस हार्मोन शरीराला सावध करतो, सतर्क राहायला मदत करतो, जेणेकरून धोक्याचा सामना एक तर पळून जाल, नाही तर एकतर काठी घेऊन मारायला लागाल, लढायला लागाल, अशा प्रकारचं, आणि त्यातनं बाहेर पडू शकाल. दुसरं म्हणजे ब्लड प्रेशरचं नियंत्रण करायचं असतं. कारण काय की जेव्हा आपण एकदम घाबरतो, सतत एकदम भयानक ताण आलेला आहे, तर मग हार्मोन हे जे हार्मोन आहे कार्टिसोल, तर हे रक्तदाब आणि योग्य पातळीवर राखण्यासाठी मदतच करत असतात. मॉर्निंग एनर्जी बूस्ट करायची आहे ह्याच्यासाठी पण त्याची पातळी आवश्यक असते. नैसर्गिकरित्या सकाळी थोडी जास्त असते आणि शरीराला जागृत होऊन दिवसाची सुरुवात करायला आवश्यक ऊर्जा त्यातनं आपल्याला मिळत असते. पटकन ती रिड्यूस इन्फ्लमेशन असेल, सूज असेल, तर ती कमी करण्यासाठी शरीरामध्ये नैसर्गिकरित्या सूज किंवा जळजळ कमी करण्याचं काम हे कार्टिसोल करतो. मेटाबॉलिझम जे आहे तर हे व्यवस्थापन म्हणजे पचनाचं व्यवस्थित करण्यासाठी काम करतं. आता महत्वाचं हे आहे की एवढं जर चांगलं आहे तर त्याला स्ट्रेस हार्मोन का म्हटलंय. कारण स्ट्रेस हार्मोन्स फायदेशीर तेव्हाच आहे की जेव्हा ते योग्य प्रमाणात असतात. नॅचरली जे योग्य प्रमाणामध्ये तो रिस्पॉन्स तुमच्या शरीरात निर्माण व्हावा, तुम्ही त्याप्रमाणे कृती करावी, ह्यासाठी म्हणून ते असतं. पटकन निर्णय घ्यायचा असतो,
क्षणात निर्णय घ्यायचा. जसं मी म्हंटल की घरामध्ये आहे आणि मला वाटलं आणि लगेच स्ट्रेस आला की अरे हे तर नाही, साप वगैरे आला नसेल घरामध्ये, आणि मग मी प्रचंड स्ट्रेस येतो, घाबरून जातो, पटकन मी काय करावं आता, लाईट कुठे, कसं मी लावू, आणि मी लावलाय लाईट आणि ते मला कुठे दिसत नाही, अरे बापरे इकडे गेलं का, त्या घरात गेलं का, तिकडे गेलं का, कशाच्या मागे जाऊन लपलं का. आपल्या घरात आजकाल सामान पण भरपूर असतं आणि मोकळी जागा नसते, त्यामुळे त्याला लपायला भरपूर जागा असतात जर असलं तर. पण आपल्याला हे त्या क्षणाला भरपूर विचार येत राहतात आणि त्यामुळे स्ट्रेस वाढत 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 वाढतच जात असत आणि कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढायला लागतं श्रवणाचं, आणि सिक्रेट होतच राहतं. मग हे जेव्हा गरजेपेक्षा जास्त वाढतं तेव्हा मग निरनिराळे परिणाम म्हणजे वाईट परिणाम हे शरीरावर होतात. ते नॅचरली असेल आणि त्या तेवढ्या पुरता असेल आणि तर ठीक आहे. पण ते स्ट्रेस घेतलेला आपला जास्त वेळ राहिला, बघा एखादी जवळची व्यक्ती वगैरे गेलेली असते त्यावेळेला, किंवा ती आजारी आहे, अगदी मरणासन्न झालेली आहे, आयसीयू मध्ये आहे, तडफडते आहे, नळ्या घातलेल्या आहेत सगळीकडनं, आणि तिला ओळखू सुद्धा येत नाहीयेत माणसं, अशा प्रकारची परिस्थिती असेल, अशी मरणासन्न किंवा प्रत्यक्ष मृत्यू पावलेली आहे. घरामध्ये प्रत्येकाच्या मनावर इतक्या मोठ्या प्रमाणावर स्ट्रेस हा निर्माण झालेला असतो, ताण निर्माण झालेला असतो. आता कालाय तस्मै नमः म्हणतो आपण, की काळ हे सगळ्यावरचं औषध असतं, आणि गेलाय किंवा आता त्याचा मृत्यू जवळ आलाय तर ते कालाय तस्मै नमः, काळ आहे, जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, वगैरे वगैरे. आता हे तत्वज्ञान आपण फक्त गीतेमध्ये वाचत असतो, पण ते आपल्या मनात मुरलेलं नसतं, आणि त्यामुळे आपल्याला त्यावेळेला वाटतं, आणि ते साहजिक आहे, कारण आपल्या अतिशय जवळची व्यक्ती असते, भावनात्मकरित्या आणि एकंदरीतच खूप आपण गुंतलेलो असतो, आणि त्यामुळे हे होणं हे साहजिक आहे त्यावेळेला. पण मग हा ताण असं आहे की वेळ जाईल तसा तसा थोडा कमी होतो, कोणाला त्याच्यामधनं बाहेर पडून पुढच्या सगळ्या व्यवस्था करायच्या असतात, पण ते जर ताण चालूच राहिला, ते बोलतच नाहीये, काही रडतच नाहीये, असं झालं तरी सुद्धा बाकीच्यांना आणखीन ताण येतो, आणि त्या व्यक्तीचा ताण तर आहेच आहे. ही सगळं व्हायला लागलेलं, आणि त्यावेळी कॉर्टिसॉलची पातळी गरजेपेक्षा खूप खूप वाढायला लागते. की ती व्यक्ती बोलतच नाहीये, संध्याकाळ झाली तरी नाही, काही खाल्लं नाहीये, प्यायलं नाहीये, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी उलट कॉर्टिसॉलची पातळी वाढवतात, स्ट्रेस वाढवतात, आणि त्याचे परिणाम आतमध्ये होत असतात. तो दिवस झाला, दुसरा दिवस झाला, ते सारखंच रडतायत किंवा काय, तर हे स्वीकारावंच लागतं आपल्याला. तर आपण स्वीकारणं हा त्यातला महत्वाचा भाग असतो, की जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, आणि त्यांना एवढा त्रास होत होता, त्यातनं ते बिचारे सुटले आहेत उलट, आणि तसे राहून त्यांना जो काय त्रास होत होता तो आपल्याला बघवत नव्हता. तर ही एक वृत्ती किंवा ही भावना मनात निर्माण झाली तर स्ट्रेस कमी व्हायला लागतात, आणि मग हा त्रास आपल्याला होत नाही. पण आता दीर्घकाळ राहिला तर आपलं शारीरिक आरोग्य खूप बिघडतं. फिजिकल हेल्थ इश्यू, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब, ऍड्रिनलाइन हा एक, आणि कार्टिसॉल, तर हे आहे. आणि हृदय गती त्या ऍड्रिनलाइनमुळे किंवा ऍड्रिनलिन असं उच्चारण केलं जातं, तर ह्याच्यामुळे हृदय गतीने धडधडतं, गती वाढते त्याची त्यावेळेस, आणि कार्टिसॉलमुळे रक्तवाहिन्या या आकुंचन पावत असतात, ज्याच्यामुळे हाय बीपी किंवा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका त्याच्यातनं वाढत असतो. आता वजन सुद्धा वाढतं बघा, आपल्याला असं वाटतं की वजन वाढण्यामध्ये मी जास्त खातोय आणि मी कमी खाल्लं पाहिजे, त्याच्याने माझं वजन कमी होणार आहे, असं आपल्याला वाटतं. आपण उपवास करतो किंवा काही खात नाही, फार कमी खातो. लोक विचारतात वजनाचं कमी करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे विचारल्यावर ते म्हणतात की नाही नाही, म्हणजे मग किती खायचंय, मग किती पोळ्या खायच्या किंवा काय. तर डायटेशियन असतात, ते सुद्धा दिलेले असतात. आपल्या कॉलवर अनेकांचे अनुभव आपण आतापर्यंत काही जणांनी ऐकले, काही जण आपण नवीन आहात, आणि त्याच्यामध्ये की ते सगळं खूप काही लिहून दिलेलं, आणि ते सगळं करायला अवघड वाटतं, जड जातं. प्रतीक्षाताईच आता काल की परवा सांगत होत्या, आणि त्यामुळे मग ते जे काय होत असतं तर त्याच्यानीच वजन वाढतं असं नाही, तर हे आपली कॉर्टिसॉलची पातळी वाढते, स्ट्रेस वाढतो, स्ट्रेस हार्मोन्स जास्त गरजेपेक्षा जास्त वाढतात, त्यावेळेला ते वाढत असतं.
पोटाच्या जवळपासची चरबी वाढणं हा एक परिणाम होत असतो त्याच्यामध्ये. म्हणजे काय, व्हिसरल फॅट म्हणून. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांचं हेल्थ चेकअप झालेलं आहे. जेव्हा जेव्हा ज्या ज्या गावामध्ये हेल्थ चेकअप सांगितलेलं असतं की होणार आहे, त्यावेळेला खरंच आपण जाऊन ते तपासलं पाहिजे आणि मग आपल्याला कल्पना येते की मला काय आहे. नाही तर अन्यथा आपल्याला काही वाटतच नाही की आहे, मी काय ना चांगली आहे, काही नाही. काही त्रास मला अगदी असह्य झाला तरच मी दवाखान्यात जाणार, विचारणार. पण मी माझ्या जीवनशैलीकडे लक्ष देईन, याच्यात चुका आहेत का, त्याच्यात चुका आहेत का, हा विचार येतच नाही. आपण ते तसंच सगळं चालू ठेवत असतो आणि त्यामुळे हे सगळं ती चरबी वाढते. दुसरं म्हणजे काय, तर चेहरा गोल गोल व्हायला लागतं. चरबी साठते तर तिथे पोटाच्या तर तिथे होतेच होते. चेहऱ्यावर, गळ्यावर अशी चरबी साठायला लागते. डायबेटीस हा निर्माण होतो, कारण साखरेचं प्रमाण, ग्लुकोज लेवल सतत वाढती राहते. टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका सातत्याने वाढत राहतो. मेटाबॉलिझम, पचन संस्था. पचन चांगलं असेल तर चांगली गोष्ट. सगळ्यात पहिला परिणाम होतो ना कुठे, तर तो पचन संस्थेवरती होतो. एक तर हा तर होतोच, मनावरती आहे. पण फिजिकल बघतोय तर त्याच्यामध्ये पचन, आपली पोटाची आतडी आवळलेली राहतात, आकुंचित अवस्थेत राहतात जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा. आणि दिवसभर स्ट्रेस घेण्याची ज्याला सवय आहे, त्याचं तर वजन त्यामुळे वाढलेलं असतं. म्हणजे त्याला लक्षात पण येत नाही की आपण सारखा स्ट्रेस घेतोय, सारखा तणाव घेतोय मनावरती. सतत आपल्याला हे वाटतंय की हे होईल का, ते होईल का, तसं होईल का. सतत आपण पुढचं काय, पुढच्या क्षणाचं जे काय भविष्याची चिंता, ही आपल्याला सातत्याने वाटत असते. आणि त्या भविष्याच्या चिंता, भूतकाळामध्ये झालेलं दुःख पुन्हा पुन्हा आठवतं, त्याच्याने पण स्ट्रेस मध्ये मध्ये वाढत असतं. आणि भविष्य काळाच्या चिंतेमुळे तर आपण वर्तमानात राहतच नाही. हे व्हायला लागतं. तसं आपल्या पोटाची आतडी आहे ती, किंवा आपलं जठर, ह्यांचा जो नैसर्गिक आकार आहे, जी नैसर्गिक फ्लेक्झिबिलिटी आहे, कारण इथे सगळे स्नायू आहे. पोटात कुठेही हाडं नाही पुढच्या बाजूने, सगळे स्नायू आहेत. आणि ते सगळे स्नायू आहेत ते त्यांचा आकुंचन प्रसरणावरच काम करत असतात. स्नायू म्हणजे आकुंचन करणं आणि प्रसरण करणं हे त्यांचं काम. आणि योग्य वेळी ते आकुंचित होतात, योग्य वेळी ते प्रसरण पावतात. त्याला ठराविक वेळ, तो जो एक नॅचरल टोन आहे आपल्या स्नायूंचा, तो आपला असायला लागतो. आणि तो जन्मतः खूप चांगला आहे, पण हळूहळू बिघडायला लागतो निरनिराळ्या गोष्टींनी. आता विशेषतः आपण स्ट्रेस बघतोय तर स्ट्रेसच्या मुळे. आणि त्यामुळे प्रथिनांचं, आपली हाडं कमकुवत व्हायला लागतात. प्रोटीनचं पचन व्यवस्थित होते, आपण खातोय पण मग ते होत नाही. कुठलंच कार्बोहायड्रेट्स घेतले काय, प्रोटीन्स घेतले काय, फॅट्स घेतले काय, हे सगळ्यांचं पचन हे आपल्या पचन संस्थेमध्ये होणार असतं. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रक्रियेच्या माध्यमातून. पण ते होतच नाही. आणि मग गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटतं, मळमळ होते, उलट्या येतात, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन ही तक्रार खूप खूप जणांची असते की ज्यातनं पुढे खूप मोठे मोठे विकार हे निर्माण व्हायला लागतात. जुलाबच होतात. एकदम टेन्शन आलं की त्या क्षणाला जुलाब किंवा त्या क्षणाला मूत्र विसर्जनाची तीव्र भावना होणं, हे त्यावेळेला घडू शकतं. स्नायू आणि हाडं दोन्हीही कमकुवत, त्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी झाल्यामुळे ते म्हणजे नैसर्गिक स्थितीला येतच नाही, आकुंचित अवस्थेत राहतात. प्रसरण पावतात म्हणजे नैसर्गिक स्थितीला, त्या टोनला येतात. पण आकुंचन पावतात म्हणजे ते त्यांच्या कामासाठी आकुंचित पावलेले असतात. तसं असेल तर गोष्ट वेगळी. अन्न पुढे पुढे सरकवायला सुद्धा आकुंचन प्रसरण हे आवश्यक असतं. आंत्रलहर ज्याला म्हणतात, तर ती आंत्रलहर योग्य असावी लागते. आणि त्यासाठी स्नायू नैसर्गिक अवस्थेमध्ये, त्यांच्या नॅचरल टोन मध्ये, त्यांची फ्लेक्झिबिलिटी व्यवस्थित असणं हे त्याच्यामध्ये आवश्यक असतं चयापचयासाठी. पण ते नाही झालं तर काय, आपल्या शरीरामध्ये पचन चांगलं होत नाही. बरेचसे पदार्थ तसेच पडून राहतात, जास्त वेळ राहतात. जे काही आपण म्हणतो जठरामध्ये 3-3.5 तास अन्न राहतं आणि त्याचं घुसळण क्रिया ही चालू होते. जसं मिक्सरमध्ये फुल स्पीडने आपण जेव्हा फिरवतो, तर त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण एक तर पूर्ण भरत नाही, थोडस जागा ठेवलेली असते हवेसाठी मोकळी फिरायला. ते द्रव पदार्थ त्यात जो टाकलेला असेल तो, तर ते फिरण्यासाठी जागा ठेवलेली असते.
पण काही वेळेला असं होतं की ते म्हणजे आग्रहाने म्हणा किंवा कशाने म्हणा, जास्त जास्त आवडतं म्हणून जिभेचा सल्ला मानल्यामुळे, की मला आवडते आणि जीभ म्हणते अजून पाहिजे, अजून पाहिजे, आपण खात जातो. आणि मग ते झालं तर त्या घुसळण क्रियेसाठी जागाच राहत नाही ना तिथे. आणि मिक्सर मधून जसं ते बाहेर येतं मग आपण फिरवायला लागल्यावर फुल स्पीड मध्ये, आणि एकदम बाहेर सगळीकडे उडायला लागतं. अगदी तसंच आहे आपल्या जठरात सुद्धा कुठे मध्येच अन्ननलिका आणि जठर याच्यात कुठे झडप नाहीये. ती झडप नसल्यामुळे ते उलट येतं, उलटी होऊ शकते, बाहेर येऊ शकतं. उलटी केव्हा केव्हा होते, ज्या नको त्या प्रमाणामध्ये खाल्लं आणि नको ते खाल्लं, अति प्रमाणात खाल्लं आणि नको ते खाल्लं ते, मग ती उलटी व्हायला लागतं. म्हणजे आपण म्हणतो फूड पॉइझनिंग झालं. तर स्लो फूड पॉइझनिंग कायम चालू, इतक्या आपल्या सवयी आणि लाईफस्टाईल आता बदललेली आहे. आपण सातत्याने बाहेरचा आहार घेतो आहोत. आपण सातत्याने घरामध्ये ऑर्डर देऊन मागवतो आहोत. बऱ्याचशा घरांमध्ये ना आजकालच्या पिढीला ते पाहिजे असतं, आणि मग ते एकच असल्यामुळे घरामध्ये वृद्ध व्यक्ती सुद्धा त्यावेळी तेच खातायत. खूप महत्वाची गोष्ट आहे, बाहेर आउटिंगला गेलंच पाहिजे जेवायला दर रविवारी. ही पण मला म्हणजे ही एक काय त्याच्या आधी घरामध्ये सकाळपासून भरपूर काही खाल्लेलं असतंच. तथापि संध्याकाळी फिरायला जाणं हे पाहिजे असतं, आणि पण जाऊया. आणि गेलं की बाहेरच जेवण म्हणा किंवा त्या पार्क मध्ये गेले, बाहेर अनेक गाड्या असतात आणि त्या गाड्यांवरनं आपण जे मिळेल ते खात असतो, आपल्या जिभेला आवडेल ते खात असतो. खारट खारट, आंबट आंबट, तिखट तिखट, मसालेदार, तवंग तेलाचे असलेलं असं सगळं आपण खात असतो. त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा पुन्हा तळलेले पदार्थ आपण खात असतो, की ज्याच्यामुळे फॅटी ऍसिड्स वाढत असतात शरीरामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आपल्यामध्ये, आणि त्यामुळे अर्थातच ह्या ज्या चयापचय आहे तो बिघडायला लागतो. आणि तो एकदा बिघडला की रस चांगला होत नाही. सप्तधातूंबद्दल आपण ऐकलं, मागे 15-20 दिवस सुद्धा आपण ते व्याख्यान ऐकलेलं होतं. आता सुद्धा शेटे सरांकडनं आपण ते ऐकलं. आणि मग त्यामुळे अर्थात जो पहिल्यानी नीट पचन व्हायला पाहिजे, विशिष्ट वेळातच ते अन्न बरोबर पुढे पुढे सरकलं पाहिजे. ती जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे ती योग्य प्रकारची झाली पाहिजे. हे जर असेल तर ते व्यवस्थित त्या त्या वेळामध्ये पुढे पुढे सरकता आपल्याला कॉन्स्टिपेशन, जुलाब, उलटी हे प्रकार होत नाही. अन्न व्यवस्थित पचतं आणि ते अंगी लागतं. साध्या शब्दात म्हटलं तर ते अंगी लागतं. मग अंगी लागतं म्हणजे काय, तर त्याच्यामधनं रस जो पहिला निर्माण होतो धातू, तो अतिशय उत्तम होतो. आणि मग त्यातनंच आपलं रक्त बनणार आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र धातू पर्यंत सप्त धातू आहेत. आपल्या शरीरावरती असणारं त्वचेवरचं तेज किंवा त्वचेवरचा एक तकाकी, ही त्यामुळे असणार आहे. रंग कोणताही असू द्या, काळा असू दे, सावळा असू दे, तरी पण चेहऱ्या पेल आहे की तो तजेलदार आहे, हे आपल्याला बघितल्या बघितल्या लक्षात येत असतं चेहऱ्यावरून. सगळेच त्वचेवर तो परिणाम झालेला असतो, पण जास्ती करून आपण लक्ष देतो ते चेहऱ्याकडे, आणि चेहऱ्यावरनं कळतं. मग एवढे सगळे वाईट परिणाम आपल्या फिजिकल हेल्थ मध्ये होत असतात. दुसरं असतं ते मानसिक आरोग्य बिघडतं, मेंटल हेल्थ, आणि त्याचे निरनिराळ्या प्रकारचे त्रास व्हायला लागतात. म्हणजे चिंता आणि नैराश्य. असं म्हणतात, चिता चिंता समान असते बिंदू मात्रेनं, वेगळा फक्त बिंदू मात्रेनं एका बिंदूनी फरक आहे चिता आणि चिंता या दोन शब्दांमध्ये. पण चिता दहती शरीरम, चिंता दहती मनहा. ती चिंता असते ती मात्र मनाला जाळत जाळत राहते. म्हणजे मी जे आता म्हणलं की स्ट्रेस, टेन्शन, सातत्याने दिवसभर असलेलं, मुलगा पास होईल का, परीक्षेला गेलाय, तो बरोबर पोहोचला असेल का, त्याला हॉल तिकीट त्याचं सापडलं आहे ना घरामध्ये, ते सापडत नाही सापडत नाही, तेव्हा आपण वाटतं तो गेलेला आहे, तिथे गेलाय तर तो त्याला आठवेल ना सगळं, लिहिल ना सगळं, जेवढं वाचलंय, अभ्यास तर केलाय, रात्रीचे जागरण करून त्याने अभ्यास केलाय. त्यामुळे तर ऍक्च्युअली त्याच्या शरीरावर परिणाम झालेले असतात. पण तरीही म्हणजे आईला, घरातल्यांना वाटत असतं. मग त्यावेळेचा स्ट्रेस, अशा अनेक प्रसंग आहेत की त्या त्या प्रसंगांमध्ये सतत सतत ताण येत असतो, आणि मग ती आपल्या मनाला जाळत असते. मग आपल्या मनावरती आपण इथे किती काम करतोय शतायुषीमध्ये,
की आपल्या मनासाठी काही टॉपिक्स ठेवलेले आहेत. आणि आता एक जण होती, तिने मला कालच विचारलं की नाही नाही, आम्हाला ना ते दुसऱ्यांचं काय झालंय आणि त्यांना काय फरक पडलाय ते ऐकायचं काही आम्हाला. आम्ही जरा जॉईन करून पाहिलं, पण ते होतं त्यामुळे आम्हाला काही ते करायचं नाहीये. अरे, आणि आम्हाला ऐकायला वेळच नाही. आम्हाला घ्यायचंय, करायचंय, सगळं करायचंय, जॉईन व्हायचंय शताविषयीला, पण आम्हाला हे काहीच करायचं नाही ना. इतकी बिझी आहे ना आम्ही, की आम्हाला वेळच नाहीये हे सगळं ऐकायला. मग सकाळी नाही तर संध्याकाळी नाही, कोणतीच वेळ नाहीये, पूर्ण बिझी आहे. म्हणजे आईच मुलीबद्दल सांगते की ती इतकी बिझी आहे, तिला हे काहीच करायला जमणार नाही. तर आम्हाला चालेल का? मग आमचं वेट लॉस होईल का? आमचं ही तक्रार आहे ती दूर होईल का? अहो, हे इतका स्ट्रेस आणि इतकं येतंय की ते मानसिक आरोग्यही बिघडतंय आणि शरीराची तुमच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. चिंता ह्याच्यामधला फरक आपण बघितला तर ती चिंता जाळतीये सारखी, त्यातनं डिप्रेशन येऊ शकतं आणि त्या तणावामुळे भीती वाढते मनामध्ये आणि डिप्रेशन येऊ शकतं. अँझायटी, चिंता म्हणजे आता आपल्याला समजण्यासारखा शब्द म्हणजे अँझायटी. निद्रानाश निर्माण होतो, इन्सोमनिया ज्याला म्हणतात, ती तक्रार निर्माण होते. त्याच्या गोळ्या चालू असतात. रात्रीच्या वेळी सुद्धा ती कार्टिसोलची पातळी ही जास्तच प्रमाणात राहते. त्यामुळे झोप सुद्धा पूर्ण होत नाही किंवा झोप न येण्याची समस्या ही जी इन्सोमनियाची म्हटलं ती त्यातून निर्माण होते. स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. मेंदूच्या कार्यावर सुद्धा परिणाम व्हायला लागतात आणि मन कुठेही केंद्रित करायला, मग तो अभ्यास असो, स्वयंपाक असो, कुठलंही आपण काम करतो ते असो, जॉबच्या ठिकाणी करायचंय आपल्याला काम ते असो, कुठलंही असो, तर त्या ठिकाणी त्या मेंदूच्या कार्यावरती परिणाम होतो. लक्ष केंद्रित आपलं होत नाही आणि त्यामुळे आपली कामं व्यवस्थित होत नाही. त्यातनं न झाल्यामुळे पण ताण वाढतो आणि तो ताण वाढत वाढतच राहतो. रोग प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी, आपल्याला बघा प्रत्येक गोष्टीसाठी काय पाहिजे तर इम्युनिटी पाहिजे, रोग प्रतिकारक शक्ती पाहिजे. आता रोग प्रतिकारक शक्ती ही कशावरती अवलंबून, की वाढण्यासाठी योग्य आहार आपल्याला ना, आपण आहाराची व्याख्यान मला ऐकली सुजाताताईंची. अगदी पहिल्यानी उद्देश सांगितले आहाराचे की काय असायला पाहिजे, कशासाठी आहार आहे आपल्याला, आपण मुखातनं आतमध्ये घेतो कशासाठी. वाढ विकास, 5-6 पौंडाचे जे काय आपण जन्माला येतो आणि आज जे काय आपण कमावलंय वजन, तर ते वजन आपलं जे कमावलेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे. कारण का तर वाढ विकास अन्नामुळे झालेला आहे. अन्नातनं आपण घडतो. आईचं दूध, गाईचं दूध किंवा नंतर आपल्याला अन्न, ह्या सगळ्या अन्न संस्कार करून अन्न इतकं ते आपण छानपैकी पहिल्याने सुरुवात करतो ना. हळूहळू हळू हे सगळं बिघडायला लागतं आणि आपली इम्युनिटी कमी व्हायला लागते. पोषक द्रव्य, म्हणजे सुजाताताई पुन्हा 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 सांगतात, शेती तज्ञ असल्यामुळे, की शेतात आता काही म्हणजे हे पेस्टिसाइड्स करावीच लागतात, मारावीच लागतात, सगळं करावंच लागतं ते. आणि त्यामुळे त्या शेताच्या मातीमध्येच काही कस नाहीये आणि त्यामुळे त्यातनं येणाऱ्या पिकामध्ये काही कस नाहीये. आणि तेच धान्य, त्याच भाज्या आणि तेच सगळं आपण जेव्हा छानपैकी योग्य प्रमाणात वापरतोय, नीट खातोय, पण तरीही त्याच्यात पोषक द्रव्य नाहीये. आणि मग ती पोषक द्रव्य नाहीये, तर ती आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यातनं इतके बारीक बारीक आहेत, शेटे सर आपल्याला सांगत असतात ना, की आपण एक 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 छोटं छोटं जरी असेल म्हणजे मायक्रो प्रमाणामध्ये असतात. आता मोठ्या प्रमाणात लागणारं प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा फॅट्स आहेत, म्हणजे ग्लुकोजसाठी आपल्याला ते आवश्यक असलेलं. म्हणजे हे जरा मॅक्रो प्रमाणात असतं, पण मायक्रो मध्ये असणारे जे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, जे 140 घटक द्रव्य आहेत की जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. विचार करतो का हो आपण? बघा, आपण नाही दिवसभरामध्ये असं स्वयंपाक करताना विचार येतो का की आज मला जास्तीत जास्त अन्न घटक कसे जातील माझ्या आहारामध्ये. आपण विचार करतो की घरामध्ये सगळ्यांना काय आवडतं. मग ठराविक भाज्या तर आपल्या घरात होतच नाहीये. सॅलड म्हटलं तर आपण 1 काकडी कापतोय, 2 काकड्या कापतोय आणि 4-6 माणसं जी काही घरात आहे 4-4 घेतल्या की आपल्याला वाटतंय आपण छानपैकी सॅलड खाल्लेला आहे. मग ह्या सगळी आपली जीवनशैली, आहारशैली अगदी बदललेली आहे. वेळेवरच जेवतो असं पण नाही, खूप उशिरा जेवणं, ह्यातनं पण ताण वाढायला लागतात, स्ट्रेस वाढायला लागतो, पचन चांगलं होत नाही, हे आपण शारीरिक परिणामात पाहिलं.
आणि त्याचा मनावर सुद्धा परिणाम होत राहतो, इम्युनिटीवर परिणाम होत राहतो. आणि त्याचे सुद्धा विकार व्हायला लागतात. इतर आपण पाहिलं तर त्वचेचे विकार व्हायला लागतात, त्वचा कोरडीच व्हायला लागते, कुठे पुरळच सुटतं, कुठे सहजासहजी जखमा व्हायला लागतात, डाग पडतात, प्रजनन क्षमतेवरती सुद्धा परिणाम होतो. मासिक पाळीच्या तक्रारी पीसीओडी, पीसीओएस आपल्याला नेहाताई खूप छान सांगतात आपल्या कॉलवरती. तर ते जे काय आहे त्यात समस्या वाढतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होणं, त्यांचा स्पर्म काउंट कमी होणं, हे सुद्धा परिणाम घडत असतात स्ट्रेसमुळे आणि चुकीच्या आहारामुळे. म्हणजे हे जेव्हा सगळं व्हायला लागतं, चुकीच्या जीवनशैली, वेळ, टाइम टेबल सगळं ते स्ट्रेस वाढवत असतं शरीरातल्या अवयवांमधला, पेशी मधला स्ट्रेस वाढत असतो. मग हे जेव्हा जास्त काळ होतंय तेव्हा इम्युनिटी, प्रतिकार शक्ती ही सुद्धा कमी होते. आणि हे सगळं जर वाढवायचं असेल तर खरोखरी आम्ही असं म्हणतो की शतायुषीमध्ये या, कारण या प्रत्येक गोष्टीवरती काम होतं आणि रोज ऐकलं पाहिजे. आपलं मन असं आहे ना, पुन्हा 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 ऐकल्याशिवाय ते कुठल्या गोष्टीला तयारच होत नाही. आणि म्हणून रोज यायला पाहिजे. म्हणजे जसं त्या बाई म्हणाल्या की नाही नाही हो, अजिबातच वेळ नाही. आता स्वतःच आरोग्य बिघडलंय, स्वतःला त्यावर काम करायचंय आणि ते 100% तुमचं होणार आहे असं सांगितलं तरी सुद्धा त्यांना वाटतं की नाही, मग आम्हाला वेळच मिळणार नाही. तर आपण काढला तर वेळ आपल्याला मिळतो. शतायुषीच्या कॉलवर रोज जॉईन होता येतं आणि सगळ्या प्रकारचं हे ज्ञान घ्यावं लागतं. मी म्हणतो आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. अहो आहे माहिती, केव्हा तरी ऐकलेलं आहे, केव्हा तरी तुम्ही युट्यूबला पण पाहिलेलं आहे. पण तुम्ही ते पाळताय का? तुम्हाला पालन व्हावं ह्यासाठीचं गायडन्स हे अतिशय आवश्यक असतं. आणि त्यामुळे कुठलीही आपली तक्रार असेल 100% त्याच्यावरती गायडन्स आपल्याला मिळतं. आणि ते गायडन्स आहाराच्या संदर्भात आहे, योगाच्या संदर्भात आहे. आपले योगाचे वर्ग कितीतरी आहेत, की सकाळी 6चा तर आपल्याला सांगतीलच सुजाताताई. पण मग योग वर्ग आहे म्हणजे योगासन, प्राणायाम ह्यांचे वर्ग आहेत. प्राणायामाचा स्वतंत्र वर्ग आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला हे सगळं जे काय होतंय, तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्या जीवनात योग आला पाहिजे. योगामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी या स्ट्रेस कमी करणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे औषध घेऊन ते स्ट्रेसेस कमी होणार नाहीयेत. हार्मोनची औषधं घेणार, त्याच्याने स्ट्रेस आणि तुम्ही घरामध्ये तेच चालू ठेवणार. जीवनशैली पण तेच, असंच स्ट्रेस घेणं तेच, वारंवार मनामध्ये चिंतेचेच विचार आणि हे होईल का, ते होईल का, ते होणारच नाही. निगेटिव्हिटी, नकारात्मकता, ही प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता. माझं होणारच नाही, माझं होणारच नाही. कुठलीही गोष्ट असू दे, तो अभ्यास असू दे, ते काम असू दे, ते प्रमोशन राहू दे, काही पण असू दे, बिझनेस राहू दे, नाही होते, माझं नाही होणार. मग माझं नाही होणार जेव्हा आपल्याला वाटत राहतं, तेव्हा तेव्हा आपल्याला काय होत असतं, आपल्या शरीरावर परिणाम होत असतो, आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपलं मन कमकुवत बनायला लागतं. नकारात्मक बनल्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टी सहज साध्य होत नाही आणि त्यासाठी जीवनशैली बदलावीच लागते आणि त्यासाठी वारंवार ऐकावं लागतं, करावं लागतं. जीवनात तो योग आणावा लागतो. मी जेव्हा कित्येक वर्ष म्हणजे 12 वर्ष जेव्हा योगाचा अभ्यास झाला, 12 वर्षानंतर ते घेतलेलं आहे, की माझं नको औषधे योग हवा, हा नव्या युगाचा मंत्र नवा. मग हा नव्या युगाचा मंत्र नवा म्हणजे मी आता 40 वर्षापूर्वी आता त्यांनी सांगितलं तसं 1979 मध्ये मी सुरुवात केली योग शिकायला आणि त्याच वेळेला त्याच वर्षात शिकवायला सुद्धा. मग हे जेव्हा केल्यानंतर त्या अनुभवामधलं मला वाटलं की योगाने जे जीवन घडते सार्थक होते सर्वार्थाने. जीवाशिवाचे मिलन होते. मी पण अवघे विरून जाते. बघा अहंकार ही मोठी गोष्ट आहे. आपल्या मनाला स्ट्रेस वाढतात ते कशामुळे, तर अहंकारामुळे. गीता वारंवार कामं क्रोधम हे म्हणत असतात. हे निरनिराळ्या प्रकारचा मद, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे आहेत हे सोडा, की हे नको आहेत. हे सोडले की टेन्शन कमी होणार आहे. त्यांनाच योगो भवती दुःख हा. आपल्या मनाचा विचार, आपल्या शरीराचा विचार, आपल्या झोपेचा विचार, आपल्या आहाराचा विचार, आपल्या दिवसभर काम करण्याचा विचार, त्या कामामध्ये कसं आपण केलं पाहिजे, अति कष्ट नको, कमी कष्ट नको, सगळं काही गीतेत सांगितलंय. पण पारायण करतो, वाचतो.
पण मग त्याचा अर्थ कधी कधी समजून घेतो तरी पाळत नाही, आणि कधी कधी अर्थच समजत नाही. आपण आपलं म्हणत जातो आणि त्याचा अर्थ मात्र आपल्याला कधीच लक्षात येत नाही. आणि त्याप्रमाणे वागणं तर त्याहून होत नाही, कारण अर्थच कळला नाहीये. म्हणले, पण मग मला काय वाटलं की मी गीता तर वाचतो, म्हणजे वाचायला पाहिजे. गीता, उपनिषद हे आजच्या काळामध्ये आवश्यक आहे. नामस्मरण आहे, तर आपण केलं पाहिजे. प्रत्येकाला जो जो आवडीचा मंत्र असेल, तर पण मागे मंत्र सामर्थ्य व्याख्यान पाहिजे, त्यांनी पण आपले स्ट्रेसेस कमी होतात. पण मग ते आपण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे ओंकार वर्ग आहे. 6:45 ते 7 ओंकार वर्ग आपला होतो, आणि इतका सुंदर की त्याच्यामध्ये ते 15 मिनिटाचा ओंकार आहे. आपण तर 5 मिनिटाचं गणित पाहिलं होतं मंत्र सामर्थ्यामध्ये, की 5 मिनिटात सुद्धा आपल्या कशा किती पेशी आपल्या या पुन्हा काट टाकून दिल्याप्रमाणे एकदम जन्माच्या वेळी होत्या तशा कार्यक्षम निर्माण होतात, हे आपण पाहिलं होतं. मग हे सगळं ज्ञान शतायुषीवर दिलं जात असतं, त्याच्यासाठी खास सत्र ठेवली आहे, आणि ते ठेवलं तेव्हापासून कधी बंद नाहीये. खूप छान पैकी ते होत असतं, आणि 15 मिनिटांची ती साधना आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. आपण घरामध्ये पण आपल्याला ती वेळ जमत नाहीये म्हणून आपण त्यावेळी जॉईन होत नाहीये, पण मग आपण घरामध्ये केव्हा ना केव्हा ती साधना करायची गरज असते. योगाचा अभ्यास करण्याची गरज असते. आपल्याला स्पेशल डायबेटीस आणि यांचे वर्ग असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 101% रिझल्ट आतापर्यंत मिळाला. इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आपला, आणि तो सुद्धा कशामुळे वाढतो? स्ट्रेसमुळे वाढतो. जेव्हा स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होत राहतात सारखी, त्यावेळेला अनेक तक्रारी छोट्या छोट्या निर्माण होतात, आणि त्या तक्रारींच्यामुळे हे सगळं निर्माण होत असतं. मग हे सगळं निर्माण तर होतंय, आणि तरी सुद्धा म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी मागणी करताय की आम्हाला सांभाळा, आम्हाला सांभाळा, आम्हाला सांभाळा चुकीच्या आहारापासून, आम्हाला सांभाळा. तुम्ही योगाचा अभ्यास करा, तुम्ही काहीतरी मन शांत ठेवण्याच्या गोष्टी करा. कारण आपल्याला शांती असेल मनाला, तर प्रत्येक काम खूप छान होतं, खूप व्यवस्थित होतं, मन खूप प्रसन्न राहतं, आणि सगळी कामं, आणि आपल्याला वाटतं खूप वेळ आहे माझ्याकडे. आपण जी तक्रार करतो की मला वेळच नाहीये, वेळच नाहीये, पण खूप वेळ आहे हे आपल्याला त्यावेळेला समजायला लागतं. मग हे जेव्हा समजायला लागतं, तेव्हा आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्यावरती काम करायचं मनावर घेतो. या आमच्या ह्या कॉलवरती शतायुषीच्या धनाजी सर आहेत, ते मनावरती बोलत असतात, आणि ते मनावर बोलत असताना ते सांगतात की मनाला मनावर घ्या. पण ह्या सगळ्या आपल्या सवयींमुळे आपण मनाला मनावर घेतच नाही. मन सांगत असतं, बघा आपलं मन आहे ना, आपला आत्मा आहे आतमध्ये, आणि तो आत्मा त्या मनाच्या मार्फत आपल्याला सातत्याने चुकीचं आपल्याकडून काही घडत असेल तर अशी एक कुणकुण कुणकुण मनाला लावतो, आणि तो म्हणत असतो की नाही नाही नाही, हे बरोबर नाहीये, हे योग्य नाहीये, हे आपल्याला आतून वाटतं. पण आपलं दुसरं मन जे काय म्हणतं त्याच्यावर बुद्धी निर्णय घेते की नाही, हेच करायचं, जाऊ दे, असेल एक दिवस राणी, काय बिघडतंय, असं करत करत रोज 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 तोच ताण, तेच सगळं, तोच आहार, तीच जीवनशैली, असं आपण करत राहतो. आणि म्हणून एकाने खूप छान म्हणलेलं आहे, ते मी वाचते, म्हणजे की दररोज घर, ऑफिस, मुलं, जबाबदाऱ्या सगळं निभावताना तू स्वतःलाच हरवतेस. थोडं थकल्यासारखं वाटतं, पण तू म्हणतेस ठीक आहे, पाळी वेळेवर नाहीये, तरी तू म्हणतेस ताण असेल बहुतेक थोडासा आजच्या दिवसाला. तो रोज आहे हे लक्षातच येत नाहीये, तो असेल. त्यानंतर वजन वाढलंय, केस गळताय, मूड जर मगाशी सांगायचं राहिलं, केसांवरती केस गळणं, स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेस आपल्या मनावर आहे, ताण तणाव वाढलेले आहेत, आणि त्याचं इफेक्ट होतो तो डोक्यापासून खालपर्यंत आपल्या सगळ्या शरीरावर होत असतो, आणि त्यात विशेषतः केस गळण्याची तक्रार ही होत असते. चेहरा चेहऱ्यावरची त्वचा तर होतेच होते, कारण त्यावर सगळे ताण असतात ते आपल्या चेहऱ्यावर येत असतात म्हणून. पण म्हणजे थोडंसं वाटलं, वजन वाढलं, केस गळतात, मूड सतत बदलतो, पण तू काय म्हणतेस? स्वतःला दोष देत, मीच चुकतीये. पण मग मी सुधारायचं ना, पण ते सुधारणं होत. पण खरं सांगायचं तर चूक तुझी नाहीये. अगं तुझे हार्मोन्स ओरडतायत, मला सांभाळा, आम्हाला सांभाळा. हेच संकेत आहे. पाळीतले बदल, अचानक थकवा, त्वचेवरचा बदल, झोप न लागणं, मन
अस्वस्थ होणं, तुझं शरीर तुला रोज सांगतं थोडा वेळ स्वतःसाठी दे, थोडा तरी वेळ स्वतःसाठी दे. हार्मोनल बॅलन्स साठी तो वेळ आवश्यक आहे, तो दे. पौष्टिक आहार घे. कोणता पौष्टिक आहार असतो ते जाणून घे आणि तो आपल्या आहारात आणण्याचा प्रयत्न कर. म्हणजे ह्या मनाला शांती वाटेल अशा प्रकारची योगनिद्रा कर. योगनिद्रा पण घेतली जाते दर बुधवारी. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे आणि हे सगळं आम्हाला काहीच करायचं नाही आणि आम्हाला फक्त वेट लॉस मॅरेथॉनला भाग घ्यायचा आहे आणि तेवढंच फक्त सांगा. आणि आम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये येणार नाही. आम्हाला फक्त तेवढं तुम्ही फॉलो घेत घेत सांगत राहा. तेवढ्याने आमचं ते करून घेईल. पर्सनल फक्त रोज रोज सगळं काय काय आहार काय नाही ते रोजच्या रोज सांगा. नाही, मनावरती काम करावं लागेल, तेव्हाच आपल्या स्ट्रेस लेवल्स कमी होतील. पोषक आहार घ्यावाच लागेल की ज्यामुळे आपले हे स्ट्रेसेस कमी व्हायला मदत मिळेल आणि आपण अतिशय उत्तम प्रकारे स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकू. स्ट्रेस मॅनेज करायचा तर आपल्याला हे सगळं करायला पाहिजे आहे. जर आपण ठरवलं तर हे होऊ शकतं. वेळ काढायचा ठरवला तर वेळ निघू शकतो. बदल करायचा ठरवला तर होऊ शकतं. मनामध्ये तीव्रतेने पाहिजे की मला माझा हा विकार, मला होणारा हा त्रास, माझ्या मानसिक चिंता मला कमी करायची आहे. मला पोटावरची चरबी कमी करायची आहे. मला चेहरा गोलगोल झालाय, तो मला व्यवस्थित दिसायचंय. आणखीन मला गळ्याशी खूप साठलंय, गळा आणि ते सारखंच झालंय अगदी. म्हणजे खाली गळा आहे आणि हनुवटी आहे इथपासून ते सारखंच झालंय. मला बरीचशी आसनं करता येत नाहीये. तुम्हाला काही प्रश्न नाहीये. सगळी आसनं आपण केलीच पाहिजे असं नसतं. पण आपल्याला आधी सोपी सोपी आसनं करायला शिकवलं जातं आणि नंतर मग आपल्याला अवघड सुद्धा आसनं करता येतात. हे खूप जणांचं, सगळ्यांचं आम्ही आता योग वर्ग इतके दिवस घेतोय तर पाहिलेलं आहे. त्यामुळे पण सुरुवात कुठेतरी केली पाहिजे आणि ती सुरुवात करण्यासाठी आपल्याला सुजाताताईंनी हे व्याख्यान आपल्यासाठी ठेवलंय की नाही, ही सुरुवात करायचा आजचा दिवस आहे. रोज ऐका, रोज ऐका. कदाचित आजच आपल्याला वाटलं असेल फक्त, किंवा आपल्याला कोणीतरी लिंक दिली आहे म्हणून आपण ते आजच्या दिवस जाऊया फोन करून सांगितलं त्यामुळे यावंच लागलं. पण आल्यावर ऐकल्यावर जर छान आपल्याला वाटणार आहे नक्कीच. आणि आपण नक्कीच त्या सगळ्या आरोग्याच्या प्रवासामध्ये येणार आहोत. ह्याच्यासाठीच व्याख्यानमालांचं प्रयोजन रविवारचं केलं जातं. काल कमी संख्या होती, थोडे तरी वाढवले तरी सुद्धा हे आपलं रविवारची व्याख्यानमाला चालू होणार. रोज ज्यांना वेळ नाही ना, सकाळी 7लाच बाहेर पडतात किंवा त्याच्या आधीच बाहेर पडतात, तर त्यांना रविवारी तरी ऐकायला मिळावं म्हणून हे चालू राहायला पाहिजे. पण मग जर आपण येतच नसू, आपली संख्या नसेल, तर निश्चितपणाने ही रविवारची व्याख्यानमाला बंद पडेल. आणि आपल्याला तर वेळ आहे आणि आपण ऐकू शकतो. आज काही नॉलेज मिळालं असेल तर आपण 100% हे सगळं ऐकणं. सुजाताताईंकडे मी देते. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण वैद्यताईंसाठी. दररोज भेट होणारा आणि प्रत्येक क्षणाक्षणाला स्वतःच अस्तित्वाची जाणीव करून देणारा स्ट्रेस, त्याच्याबद्दल आपण ऐकायला लागलो. ह्याच्यामुळे किती इम्पॅक्ट पडतो बघा. आपल्या बुकेवर पडतो, आपल्या नाना आजारांवर पडतो, आपल्या रिलेशनवर पडतो. ताणतणाव असेल आणि कुणी जर तुम्हाला बोललंच तर आपण त्याच्यावर एकदम ओरडतो, समजून घेत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा आजूबाजूच्या लोकांवर पण त्याचा खूप मोठा परिणाम होतो. भुकेवर होतो, झोपेवर होतो, किती ठिकाणी. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी करायला पाहिजे आहेत, ज्या गोष्टी चांगल्या राहायला पाहिजे आहेत, त्या ठिकाणी एवढा इम्पॅक्ट होत असल्यामुळं आपण आपल्या मनावर, आपल्या साधनेवर आपण काम करायला पाहिजे. पण हे सगळं करायचं असेल तर मनाला मनावर घेणं गरजेचं आहे. रिअल सांगते मी आपल्याला, प्रत्येकाला टाइम नाहीये, वेळ नाहीये. हे एक आपल्याकडे खूप मोठं कारण आहे. पण बसल्या बसल्या किती वेळ जातो त्याचं कॅल्क्युलेशनच करत नाही. त्यामुळे आपल्याला मंगळवार बुधवार हे आहे, टाइम मॅनेजमेंट आहे. उद्याला परत व्याख्यानमाला आहे, उद्याला छान पैकी योगाचा वर्ग चालू होतोय. पण आपल्याला ज्या व्यक्तीनं आज लिंक दिल्या ना, त्या व्यक्तीला पहिल्यांदा बाय हार्ट थँक्यू म्हणा. कारण का नुसताच तोंडानं थँक्यू थँक्यू असं म्हणू नका. मेसेज टाका. किती टाकतो आपण हे, तर त्यांना मेसेज टाका. उद्या नवीन वर्ग चालू होतो,
योगासनांचा. त्या वर्गाची लिंक मागून घ्या. सकाळी सकाळी गडबड असते, 100% गडबड असते, सगळ्यांचीच असते, तुमची पण असते, आमची पण असते. आम्ही आमच्या शरीराला प्रायोरिटी दिल्या, त्यामुळं गेलेलं आरोग्य मिळवलंय. तुमच्याकडे खूप चांगलं आरोग्य आहे, त्याला टिकवण्यासाठी फक्त प्रायोरिटी स्वतःसाठी द्या, सगळं व्यवस्थापन करता येतं. आणि ह्याच्यासाठी उद्या सोमवारच्या वर्गाची लिंक मागून घ्या. वर्कआउट बॅच आहे, सकाळी मस्त ह्याच्यावर आपल्याला काम करता येतं, म्युझिकवर. ओंकार साधना वैद्यतेने सांगितलं, स्ट्रेस मॅनेजमेंटचं सगळ्यात महत्व तिथं जास्त वर्क होतं. योगाच्या वर्गाच्या वेळेला म्हणणार योगाच्या वर्गावर काम होतं, इथं जास्त कमी वेळेत ज्यादा बेनिफिट. ओंकार साधना 15 मिनिटांची मस्तपैकी म्हणा. तिथनं गाणी चालू होतात, एक्सपिरियन्स चालू होतात काही लोकांचे, आणि एक छान पैकी टॉपिक भेटतोय आपल्याला. रोज वेगवेगळे असतात, त्याची अनुभूती घ्या. दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे, संध्याकाळी 7 ते 7 योगासनांचा वर्ग आहे. हे सगळं तुमच्यासाठी फ्री मध्ये आहे. आम्ही न्यूट्रिशनवर काम करतो, पण कुठेही कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे, भाग्यात असेल तर भेटणार आहे. पण आमच्याकडनं जे तुमच्या भाग्यात देता येतं ते तरी आम्ही फ्री द्यायला लागलोय. त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद घ्या, मनसोक्त घ्या, कधीपर्यंत, लाईफ टाईम या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या. मला आज वैद्यताईंचा आज डेट कळाली की त्या कुठल्या सालापासून आहेत. मी 10 वर्षाची असताना वैद्यताई चालू केल्यात बघा, स्वतःची साधना शिकवायला. म्हणजे मला स्वतःला माझा जन्मसाल आणि हे आठवलं. म्हणजे 47 वर्ष कंप्लीट साधनेची आहेत. मग आपल्याला किती भारी सगळं, किती हार्ट पर्यंत पोचायला पाहिजे, किती लोकांपर्यंत लिंक द्यायला पाहिजे, किती लोकांना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायला पाहिजे. ओके, आपण सगळेजण उद्याच्या सेशन सगळे जॉईन करू. थँक्यू म्हणा, नुसताच थँक्यू म्हणू नका. उद्याच्या वर्गाची लिंक मागून घ्या. ऐकल्यानंतर छोटा बदल व्हायला सुरुवात होते, पण सुरुवात करायला ऍक्शन करावी लागते. ती ऍक्शन म्हणजे उद्याची लिंक. ऐकायची पण ऍक्शनच आहे, हात पाय हलवायची पण ऍक्शनच आहे. ती करा. उद्या सकाळची लिंक मागून घ्या आणि भेटू आपण उद्या सकाळी बरोबर 5:30 वर्कआउट बॅच, 5:45 वाजता योगा.